आजची पत्रकार परिषद ही एका विशिष्ट हेतूने आयोजित केलेली आहे. वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य आपण इथे स्क्रीनवर पाहत आहात. बाय अगरवाला पौर्वाल. हिंदू धर्माचं पुनरुत्थान ज्यांनी केलं ते श्री जगद्गुरू आदिशंकराचार्य यांचं जे सांस्कृतिक अनमोल असं कार्य आहे, त्यांचं योगदान आहे, त्याविषयीच प्रचार आणि प्रसार करण्याची संपूर्ण धुरा ही ताईंनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. युनायटेड किंगडम मधल्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आदिशंकराचार्यांच्या सादरीकरणाचं काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत. आपल्या भारत सरकारतर्फे त्यांनी हे मोठं कार्य नुकतंच त्या ठिकाणी आता पार पडलेलं आहे. आणि जगद्गुरू आदिशंकराचार्यांचं सौंदर्य लहरी हे जे 100 श्लोकांचं काव्य आहे, ते काव्य संगीतबद्ध करून शंकराचार्यांची इतरही जी काही रचना आहे त्या देखील त्यांनी संगीतबद्ध करून त्याचा प्रचार आणि प्रसार त्यांनी सुरू केलेला आहे. आज या पत्रकार परिषदेमध्ये सौंदर्य लहरी हे जे 100 श्लोकांचं काव्य आहे त्यातले पहिले 10 श्लोक या ठिकाणी त्याचं सादरीकरण आणि लोकार्पण आपल्या समोर आता त्या थोड्या वेळामध्ये करतील. सादरीकरणाच्या पहिल्या जे 10 श्लोक आहेत त्यांचं सारांश, त्याचं विवेचन हे पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. त्या श्लोकांचा अर्थ हरीश भीमाणी यांच्या आवाजामध्ये आपण तो शब्दबद्ध केलेला आहे. आणि त्यानंतर ते 10 श्लोकांचं सादरीकरण आपल्या समोर होईल. आणि त्यानंतर आपल्या बरोबर जो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे तो आपण सुरू करूया. असाच एकूण साधारण अजेंडा आजच्या परिषदेचा आहे. सुंदरी की शोभा एवं उदारता का वर्णन है. पौराणिक आख्यायिका के अनुसार किसी देवासुर संग्राम में जीत के बाद देवताओं को अपनी शक्ति का अभिमान हो गया, तो उस अभिमान को ध्वस्त करने हेतु परब्रह्म ने एक साधारण यक्ष के रूप में देवताओं को दर्शन दिए. प्रकटितवरा
हे लोकानां तव हि चरणावेव निपुणौ तव हि चरणावेव निपुणौ हरिस्वामाराध्या प्रणतजनसौभाग्यजननी पुराणारी भूत्वा पुररिपुमपि शोभमनयत् पुररिपुमपि शोभमनयत् स्मरोति त्वां नत्वा रतिनयनदेहे गवपुषा मुनीनामत्यन्तः प्रभवति हि मोहाय महता प्रभवति हि मोहाय महता पुष्पं मौरी मधुकरमयी पञ्चविशिखा वसन्तः सामन्तो मलयमरुदायो धनरथः मलयमरुदायो धनरथः तथाप्येकं सर्वं हिमगिरिसुते कामपि कृता अपाङ्गाते लब्ध्वा जगदिदमनन्दो विजयते जगदिदमनन्दो विजयते काञ्चीरामा करिकलभकुम्भस्तनगता परिक्षीणामध्ये परिणतशरच्चन्द्रवदना परिणतशरच्चन्द्रवदना धनुर्बाणान् पाशं श्रीमपि दधाना करकलैः पुरस्तादासानः पुरमतितुराहो पुरुषिका पुरमतितुराहो पुरुषिका सुधा सिन्धोर्मध्ये सुरविततिवाढी परिवृते मणिद्वीपे नीपो पवनवति चिन्तामणिगृहे पवनवति चिन्तामणिगृहे शिवाकारे मञ्चे परमशिवपर्यन्तनिलया भजन्ति त्वाधन्या कतिचन चिदानन्दलहरीं कतिचन चिदानन्दलहरीम् महीं मूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपदम् सहस्रारे पर्वे सहरहसि पत्ता विहरसे सहरहसि पत्ता विहरसे सुधाधारा सारैः चरणयुगलान्तं विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय महसः पुनरपि रसाम्नाय महसः अवाप्य स्वां भूमिं भुजगदि भवद्दुष्टवलयं स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी
स्वतः त्यांनी त्याचं ध्वनिमुद्रण काही काळापूर्वीच केलेलं आहे. तर आदिशंकराचार्यांचं हे जे अतिशय मोठं असं काम आहे, त्या कामाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी आता स्वतःकडे घेतलेला आहे. त्यानिमित्ताने शंकराचार्यांच्या विविध रचना त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत आणि त्याचा कार्यक्रम विविध ठिकाणी भारत आणि भारताबाहेर सुद्धा त्यांनी सुरू केलेला आहे. तर त्या संदर्भातच आज आपण या ठिकाणी वार्तालाप करण्याकडे जमलेलो आहोत. तर आपण मला वाटतं पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आपण घेतोय. बहुतेक करून आपण कार्यक्रमाला येत असता माझ्या, पण आज एक विशेष ही गोष्ट आहे आणि म्हणजे ही जबाबदारी तुमच्याकडे आहे. गाण्याचं पोर्शन तुम्ही केलेलं आहे, पण ही तुमची जबाबदारी आहे लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि अवेअरनेस त्याची जनरेट करायचं. आपण बघतो की म्हणजे तुमच्याही लक्षात आलं असेल की आपण बाहेरच्या देशामधल्या पोपला जास्त ओळखतो, नाही की आदिशंकराचार्यांना. तर मला असं वाटतं की ते आपले सर्वात प्रथम धर्मगुरू आहेत आणि मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी हे सर्व लिहिलं होतं त्यावेळेला देखील आजच्यासारखीच परिस्थिती होती, ज्या वेळेला त्यांनी सर्व सनातनीयांना एकत्र आणण्यासाठी, ती एकत्र एवढ्यासाठी आणण्याचं कारण ती स्ट्रेंथ बनते. कुठलीही कोणीही जर का एका आयडियाची जी लोक एकत्र येतात ती स्ट्रेंथ बनते. त्यामुळे त्यांना सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला आणि ते आपले सर्वप्रथम धर्मगुरू आहेत. तर आपल्या सर्वांना तर माहिती असायलाच पाहिजे, आपल्या वयाच्या लोकांना माहिती असायला पाहिजे, पण आपली फ्युचर जी जनरेशन आहे त्यात बरेच वेळा मी बघते की आपण स्पेशली हिंदूमध्ये आपण आपले खूप देव आहेत. म्हणजे जे वैष्णव आहेत तर ते शैवाईत नाही मानत किंवा शैवाईत आहे ते शाक्तनं नाही मानत. तर लहान मुलं जी आहेत, आता आपल्यापर्यंत जनरेशन अशी होती की हे का कसं करतात माहित नाही, आईनी सांगितलेलं किंवा सासूने सांगितलेलं. पण आपण ज्या वेळेला मुलं आपल्याला विचारतात की ह्याची पूजा करायची की ह्यांची पूजा करायची की ह्यांची का नाही करायची, आपल्याकडे म्हणजे खूप कन्फ्युजन आहे. तर मला असं वाटतं की आजची जी परिस्थिती आहे तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम एक्झाम्पल आहे की आदिशंकराचार्य, मोस्ट नॉन कॉन्ट्रोवर्शियल. आणि त्यांनी इतकं सरळ सोपं त्यांनी सनातन धर्म त्यांनी शिकवला आणि ते एकमेव असे धर्मगुरू आहेत ज्यांनी आपल्याला अद्वैत पण शिकवलं आणि म्हणजे द्वैत भाव नसतो आणि ऍट द सेम टाइम त्यांनी आपल्याला मूर्तीपूजेचं पण तितकंच महत्व शिकवलं. त्यांनी खूप सुंदर बॅलन्स त्याचा साधलेला आहे. सौंदर्य रॅली विशेष करून मी निवडलेला आहे कारण मी बघितलेलं की ह्याचा थेरपेटिकली आपल्या माइंडवर त्याचा खूप असर होतो, खूप प्रभावी आहे. आणि ह्याचं मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. ज्या वेळेला वेदांत भारतीचे शंकर भारती स्वामीजी जे आहेत तर त्यांनी ज्या वेळेला हा उपक्रम घेतला आणि बनारस मधल्या 10,000 स्टुडंट्सना त्यांचे रेग्युलरली क्लासेस घेऊन मग एका जागी त्यांना बोलवून मग त्यांनी ह्याचं एकदा पठण करून घेतलं. तर मी होते त्यावेळेला. तर त्यांनी मला तर आम्ही त्यांना विचारलं त्या मुलांना की ज्या वेळेला तुम्ही सौंदर्य लहरी करायला लागल्यानंतर त्याच्यानंतर आणि आधीच्या मध्ये तुम्हाला काय फरक पडला. ते म्हणाले की छोटी छोटी मुलं होती आणि त्यांनी सांगितलं की हे करायच्या आधी आम्हाला स्कूलला जायला अगदी आवडायचं नाही, अभ्यास करायला आवडायचं नाही, पण हळूहळू जसं जसं आम्ही हे करत गेलो तसं तसं आमच्या मनामध्ये असं वाटतं की अरे उद्या स्कूलला आपल्याला जायचंय, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पॉझिटिव्हिटी येते, डेफिनेटली पॉझिटिव्हिटी येते. आणि जेव्हा आपण त्याला म्हणतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे दिवसभर देव 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 करायचं असं त्याचा अर्थ नाहीये. बेसिकली आजची रिक्वायरमेंट स्पिरिच्युअलिटीची ही आहे की मनामध्ये स्थैर्य यायला पाहिजे. स्थिरता आली की पॉझिटिव्हिटी येते. पॉझिटिव्हिटी आल्यानंतर मग तुम्ही जे काम करता ते सक्सेसफुल होतं.
काही ठिकाणी सक्सेसफुल जरी नाही झालं, जरी अपयश जरी आलं, निगेटिव्ह आली, तरी पण ते हँडल करण्याची तुमच्यामध्ये शक्ती येते. तर आज जितके केसेस आपण बघतो की मुलं डिप्रेशनमध्ये जात आहेत, त्यांच्यावरती इतकं त्यांना मेंटल प्रेशर इतकं आहे की नाही आम्हाला इतकं सक्सेसफुल व्हायचंय, आम्हाला इतकेच मार्क मिळायला पाहिजे. लाईफ इज नॉट अबाउट मार्क्स, लाईफ इज ओनली अबाउट हँडलिंग एव्हरीथिंग प्रॉपरली. ओके, तर आपल्याकडनं ही गोष्ट आपण करू शकतो. सेकंडली, ह्याच्यामधल्या एक विशेष गोष्ट आहे जी खूप लोकांना माहिती नाहीये. ह्याच्यातला प्रत्येक जो श्लोक आहे, ओके, तो अमुक एका कारणासाठी म्हणत आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉस्पेरिटी पाहिजे का, तुम्हाला चांगली तब्येत पाहिजे, कोणाला समजा मूल होत नाही, कोणाचं लग्न होत नाही, प्रत्येकासाठी ह्याच्यामध्ये एक श्लोक आहे. आणि त्या श्लोकाचं विशेष म्हणजे तुमच्या खास करून मी स्वतः घेणार आहे, आणि ते पुण्याच्या तुमच्या गजानन बुकडेपो, कुठलं बुकडेपो कुठलं आहे तो, गजानन बुकडेपो, तिथे पुस्तक मिळतं. ते हे साऊथला मिळत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक श्लोका बरोबर म्हणजे त्या श्लोकाचं त्यांनी एक यंत्र केलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचं एक पर्टिक्युलर यंत्र आहे आणि त्याला अमुक इतक्या वेळेला त्याच्यावरती अभिषेक किंवा अर्चन केल्यानंतर ते सिद्ध होतं. तर तुम्ही इमॅजिन करा की 100 यंत्र, म्हणजे त्याच्यामध्ये जो मनुष्य ह्या पृथ्वीवर येतो त्याला ज्या ज्या गोष्टीच्या इच्छा किंवा गरजा लागू शकतात त्या सगळ्याची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये पूर्ती आहे. ते किती पॉवरफुल असेल ते, असं ते सौंदर्य लहरी आहे. तर आमचा उपक्रम हा आहे. आणि तुम्ही आता बघितलं असेल तर आम्ही सरळ गात गेलो, पण अजूनही ह्याचं वर्जन आहे. आणि त्याच्यासाठी मी दगडूशेठ महेश भाऊंना मी सांगितलेलं आहे की प्रत्येक फ्रेज आहे तर त्याचे रिपिटेशन आहे. ओके, म्हणजे शिव शक्त्यायुक्तो शिव शक्त्यायुक्तो यदि भवति शक्त प्रभवितुम यदि भवति शक्त प्रभवितुम, असं रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे की जर का कुणालाही तुमच्यामध्ये कुणालाही म्हणजे तुमची कोणी संस्था आहे त्याच्यामध्ये समजा जर का 10 दिवसाचा हा कोर्स केला आणि रोजचे फक्त 10 स्टँजास, तर त्याच्यावरती सर्व लोकांना त्याच्यात जॉईन करायचं. आणि एकदा मी किंवा कवितांनी म्हटलं तर त्याचं रिपिटेशन कोरस ऑलरेडी गाताना आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला त्याचं स्क्रिप्ट, तर ते बघून तुम्ही यू कॅन रिपीट. आणि ते म्हणजे त्याच्या संधी विच्छेद केलेला असल्यामुळे एक 3-4 वेळा तुम्ही जर का हे गायलात ना तर 4थ्या वेळेला तुम्ही आपोआप ते गायला लागता. सिंपल होतं ते. तर आवर्जून म्हणजे माझी अगदी विनंती आहे की ह्याचा लाभ घ्या. आज आपल्याला ह्याची अत्यंत गरज आहे. एस्पेशली आपल्या फ्युचर जनरेशनना ह्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये हेल्थ रिलेटेड किती फायदे आहेत ही मी स्वतः हेल्थ रिलेटेड मला ह्याचा प्रचंड फायदा झालेला आहे. ज्या काही गोष्टीसाठी कधी कधी ॲलोपॅथी डॉक्टर्स वगैरे सांगतात हे नॉन क्युरेबल आहे, ह्याच्यावरती काही उपाय नाही वगैरे, मी सकाळी उठून 3 वाजता हे फक्त लिहित बसायचे. त्याच्याने माझा जो काय प्रॉब्लेम होता तो गेलेला आहे. त्यामुळे दिस इज माय एक्सपिरियन्स. आणि म्हणजे आणखी काय म्हणू, नुसतं देवदेव नाही तर कमीत कमी औषध म्हणून तरी घ्या फॉर युअर जनरल वेलबिंग. म्हणजे मला असं वाटतं की हे परिपूर्ण आहे आणि त्याचा लाभ घ्यावा. आणि त्याचा म्हणजे किंवा चला तेही करता आलं नाही. आजकाल पेरेंट्स इतके बिझी असतात तर कुठे ते सगळं शिकवत बसतात, काही हरकत नाही. ऍटलीस्ट दिवसातून एकदा तरी आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये आदि शंकराचार्य हे नाव ह्याचा उच्चार व्हायलाच पाहिजे. एवढं तर करू शकतो. माहिती असलं पाहिजे. म्हणजे लोकांनी विचारता कामा नये म्हणजे आदि शंकराचार्य म्हणजे कोणते पुजारी आहेत का, तर ते पोप आहेत का. मला विचारलंय बरं, मला विचारले कितीतरी लोक आहेत. नाही ते म्हणजे कोण, ते म्हणजे कोण, ते यू शुड नो.
म्हणजे आपल्या धर्मामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पण लागत नाही. नुसतं जेवायला बसताना जसं आपण नमस्कार करतो तसं आदी शंकराचार्य नमः एवढं म्हटलं तरी पुष्ट आहे. अजून एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की ज्यावेळेला राम जन्मभूमीमध्ये ज्यावेळेला स्थापना झाली रामाची, तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच असणार. तर त्यावेळेला मी आणि कवितांनी आम्ही रामभुजंग जे आदी शंकराचार्यांनी लिहिलेलं, तर ते देखील आम्हाला गाण्याचा मौका मिळालेला आहे. त्यामुळे आता सगळीकडनं चारही ठिकाणून वारी पण अशी वाहत आहे की सनातन प्रो सनातन म्हणजे सगळ्या जगातले सनातन लोक जितके आहेत तर ते आपुलकीने एकत्र आलेले आहेत आणि आदी शंकराचार्याचं पण बरंच काम होत आहे. तर मला असं वाटतं की आपण पण एक आपल्या जनरल वेलबिईंग साठी आदी शंकराचार्यांना तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रोजेक्ट म्हणजे आता तुम्ही तसं पाहिलं तर बरेचसे धार्मिक माता वैष्णोदेवीचं खूप मोठं तुम्ही त्यावेळेस प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्यानंतर हा एक मोठा प्रोजेक्ट असेल असं म्हणता येईल. याच्याकडे तुम्ही कसे वळालात आणि का हे सुरू करावं वाटलं? मी सांगितलं तुम्हाला की कसं होतं की कुठल्याही देवाशी ज्यावेळेला आपण रिलेट करतो ना त्यावेळेला जर का 10 लोक एका देवाला मानणारे असतात तर दुसरे 5 तरी माणसं त्यांना न मानणारे असतात. कळलं का? तर हे कसं आहे आदी शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत. ते नाही सांगत तुम्ही की ह्यांची पूजा करा की त्याची, म्हणजे त्याच्यामध्ये डिस्प्यूट नाही काही. दिस इज लाईक म्हणजे असं सूर्यापासून जसं व्हिटॅमिन डी मिळतं ना तसा प्रकार आहे. तुम्ही जरी म्हटलं आपण म्हणतो की अरे सूर्याला जल चढवा, काही म्हणते त्याच्याने काय होतं बरं नका चढवू, पण तुम्ही म्हणाल की त्या सूर्याला आम्ही मानतच नाही म्हणून अंधारात बसणार तर तुम्हाला डेफिशियन्सी इतकं म्हणजे दिस इज थेरपेटिक म्हणून आज मला असं वाटतं की ह्याला आपण आपलंच करायला पाहिजे. कारण ह्याच्यानी सगळ्यात पहिले म्हणजे मेंटल स्थिरता येते आणि मेंटल स्थिरता आली तर सगळ्याच गोष्टी दे फॉलो इन प्लेस. आता तुम्ही म्हणलं याचे 100 श्लोक आहेत, 10 तर आता आपण पाहिले. हे 100 आता अवेलेबल आहेत? कुठल्या ह्याच्यावर अवेलेबल ऍड्रेस सांगा. आहेत लवकरच येत आहे ते रेकॉर्डेड आहेत. ते लवकरच आम्ही सांगू कुठल्या ह्याच्यावरती अवेलेबल असतील. कारण आता जसं आम्ही लोकांना अप्रोच करतोय तर त्यांना त्याचं महत्व कळल्यानंतर ते म्हणतात की वी वुड लाईक टू स्पॉन्सर यू असं म्हणून. पण लवकरच होईल. जसं आता ह्या गुरुपौर्णिमेला बाप्पाची इच्छा असेल तर गणेश पंचरत्न जे आदी शंकराचार्यांनी लिहिलं तर त्याचा म्हणजे आम्ही लोकार्पण करू. त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये महिषासुरमर्दिनी स्तोत्र जे एका वेगळ्या पद्धतीने आम्ही महिषासुरमर्दिनी स्तोत्र खूप लोकांनी म्हटलेलं आहे पण हे एका वेगळ्या तऱ्हेने आम्ही प्रेझेंट केलेलं आहे ज्याच्यामध्ये म्हणजे गणेश पडंते काली पडंते जे डान्स मध्ये वगैरे जे वापरायचे तर क्लासिकलशी रिलेटेड आहे. तर असं करून मुलांना जेणेकरून आवडेल आणि सोपं केल्यामुळे ते त्याच्यावरून म्हणू शकतात. तुम्ही मगाशी म्हटलं दगडूशेठ बरोबर तुम्ही काही कॉन्टॅक्ट केलेले आहे गणपतीचं? नाही कॉन्टॅक्ट नाही. त्यांना मी सांगितलं की तुमच्या वेबसाईटवर घाला. अच्छा. नाही मी विचारलं याच्यासाठी कारण की गणपती ज्यावेळेस बसतात गणेशोत्सव असतो त्यावेळेस अथर्व शिष्यपठण एक खूप मोठा पुण्यात कार्यक्रम असतो. तसाच तुम्ही म्हणजे ह्या संदर्भात काही प्लॅन करण्याचं झालंय का? अगदी त्यांच्याशी बोललेले आहे पण मी जेव्हा त्यांच्याशी बोलले तर त्यावेळेला माझ्याकडे हे रेकॉर्डेड नव्हतं. त्याच्यानंतर मी रेकॉर्ड केलंय. तर आता उद्या सकाळी मी तिथे 4 ते 6 तिथे स्वरांची सेवा आहे. उद्या अंगारिका आहे. तर त्याने मी सांगणार आहे की असं असं करायचंय आणि ते 10 दिवस म्हणजे ते अनाऊन्स करून करायचं म्हणजे 10 श्लोक होते की किती 10 दिवसामध्ये 100 होतात. असं जर का 2-3 महिने करून नंतर मग एक कुठे गणेश क्रीडा आहे तिथे सगळ्यांनी एकत्र आले जर का स्वामीजी पण आले तर त्यावेळेला एकत्रित पठण होऊ शकतो. कानाला खूप सुमधूर वाटत होतं. तुमचा आवाज खूप छान आहे पण याच्यासोबत त्या स्क्रिप्टमध्ये जसं तुम्ही दिलंय सबटायटल्स तर या श्लोकांचे अर्थ पण लोकांना कळायला हवे. नुसतंच कानावर शब्द जातात. हो पण काय होणार माहितीये का की त्याच्या खाली जर का दिलं ना तर ते गाता गाता ते पुढे निघून जातो तो श्लोक.
तर त्याच्या अर्थासाठी पुस्तकं अवेलेबल आहेत आणि इथेच अवेलेबल. हे श्लोक मेडिटेशन म्हणायचं का रेकी म्हणायचं का कुठच्या प्रकारे त्या श्लोकला तुमच्या आधी शंकराचार्य मला असं वाटतं मी ह्याच्या म्हणजे ह्या गोष्टीवर मी अथॉरिटी नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे आयदर तुम्ही म्हणून हळू म्हटलं तरी चालेल, म्हणजे त्या ध्वनीने त्या व्हायब्रेशन तयार होतात, किंवा मग मी जसं करायचे मी लिहायचे. हेच पुस्तकात बघूनच लिहायचं, मला काही पाठ नाही, पण मी ते लिहायचे. पण जसं म्हणतात ना, श्रवण पठण त्या सगळ्यांनी फायदा होतो. ह्या सर्व कामावरती आम्ही गेले एक 8-9 महिने काम करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथे 99% लोक बांगलादेशची होती आणि तिथे काही स्वामीनारायणची लोक वगैरे ते लोक आली होती. पण आम्हाला प्रश्न पडला होता की काय म्हणजे काय बोलायचं काय, पण ते इतकं सुंदर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. आणि तिकडे लॉर्ड असतात, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला अतिशय आवडेल की हे कोलॅबरेशन करून हा थॉट आणखी इतर देशामध्ये ही आम्हाला प्रस्तुत करायला आम्हाला खूप आवडेल. अतिशय सुंदर याचा रिस्पॉन्स होता. आणि स्वामीनारायणची लोक तिथे होती, त्यांनी हा कॉन्सेप्ट मग त्यांच्या स्वामीजींना समजावल्यानंतर आता 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला आमचा नीजडेनला जे स्वामीनारायण टेम्पल आहे तिथे हा सेम कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर एक कार्यक्रम आहे, त्याची तारीख अजून ठरायची, जे अबुधाबीमध्ये जे आता स्वामीनारायणचं टेम्पल उघडलेलं आहे, तर तिथे काय. आणि एक आहे ते न्यू जर्सीमध्ये. ते बेसिकली का आदि शंकराचार्य, बिकॉज हे कुठल्या अमुक एका देवाचं नाही, अमुक एका देवाविषयी नाही. त्यामुळे जर का सर्व लोक एका विचाराने, ओके, सनातन विचारधारा, म्हणजे आता ते सनातनला दुसरे काहीतरी शब्द वापरत असतील, पण विचारधारा बेसिकली एकच असली पाहिजे की आपलं स्वतःचं कल्याण करत असताना दुसऱ्याचा सन्मान ठेवून त्याला त्याची स्पेस द्या, एवढाच आहे. वसुदैव कुटुंबकम हेच आहे. आणि हे जर का प्रत्येकाने जर का पाळलं तर हे कसले युद्ध होणार नाही, तरी काही भांडणं होणार नाही. तुझा अनुभव कसा होता? म्हणून ते लोकांनी डोक्यावर उचलून दिलं. आता तर खरं म्हणजे जितकं इझी तितकं डिफिकल्ट पण झालेलं आहे. सोशल मीडिया प्रत्येक गोष्ट तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते दाखवावी लागते. तुम्ही विचारलं तर एक अनुभव मी माझा शेअर करते, जो पार्लमेंटमध्ये तिथे झाला. तिथे बेसिकली वेगवेगळ्या देशांमध्ये लोक, लंडन सारख्या ठिकाणी बांगलादेशमधनं पण लोक आहेत, इंडियामधनं पण आहेत, सगळेच ठिकाणी सगळ्यांनी आपापल्या घरात आपलं घर सोडून ते तिथे आलेले आहेत आणि स्वतःला तिथे प्रूव्ह करायला आलेले आहेत. तर जेव्हा बांगलादेशांनी तिथे सनातन ह्याचा अर्थ काय आहे हे लोकांना कळवलं की स्वतःमधली शक्ती काय आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि ती कशी वाढवायची. आणि प्रत्येक जण जर स्वतःमधली शक्ती जर का वाढवू शकला आणि हे समजून घेतलं की समोरचा माणूस पण सिमिलर सिच्युएशन मध्ये आहे, तर हे जे आपण ग्लोबल सिटीझन म्हणतो, ही गोष्ट सनातन म्हणजे ग्लोबल सिटीझन, वसुदैव कुटुंबकम म्हणजे अख्खं जग हे एक परिवार आहे. तर ती जी आयडिया होती तर ती त्या लोकांना खूप आवडली. कारण आतापर्यंत कसं आपण जेव्हा धर्माबद्दल बोलतो, माझा धर्म हा माझा थॉट आहे, हेच होतं. आपण असं कधीच म्हणत नाही की ह्याच्यामध्ये सर्व समावतं. आणि ह्याला तुम्ही जसं आई म्हणाल्या की दुसरी लोक ह्याला दुसऱ्या नावाने संबोधन करतात, पण बेसिकली आयडिया तीच आहे. आणि आपल्याला कसं, चला आपण इंडियामध्ये आहोत, आपण पुण्यात आहोत, पुण्याचा माणूस उद्या जर का अबुधाबीला गेला तर तिथे त्याला त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करायला फक्त पुणेकरांबरोबर नाही ना मेंटेन करतात, तिथे इतर पण लोक असतात. तर अशा वेळेला सनातनचा हा जो कॉन्सेप्ट आहे, जी फिलॉसॉफी आहे की वसुदैव कुटुंबकम, तुम्ही जिथे जातात ते तुमचं घर आहे आणि तिथली लोक तुमची परिवारातली लोकांसारखी आहेत.
तर हा थॉट तिकडच्या लोकांना अतिशय आवडला आणि ते स्वतःहून म्हणाले की पहिल्यांदा भारतातनं कुणी अशा प्रकारे आतापर्यंत कसं झालं प्रत्येक जी कम्युनिटी आहे ती जाऊन त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू तिथे सबमिट करतात की आम्ही फलाना आमचे देव हे आम्ही तसं नाहीये ना. बेसिकली तो एक कॉमन प्लॅटफॉर्म होता आणि आदिशंकराचार्यांनी अद्वैतचं सांगितलेलं आहे की जसे आपण आहोत तसंच जे आपण देवाचाच एक अंश आहोत, परमात्म्याचा आपण एक अंश आहोत. तर अशा तऱ्हेने जेव्हा त्याने एक्सप्लेन केलं की सनातन म्हणजे हे, भारत म्हणजे सनातन, आणि ही गोष्ट तर हजारो करोडो वर्षांपासून चालू आहे. जर का तुम्हाला या पृथ्वीवर राहायचं असेल, इतर लोकांबरोबर राहायचं असेल, तर तुम्हाला त्यांना बरोबर घेऊन पुढे जायलाच लागणार. तर अशा तऱ्हेने जेव्हा वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य आणि सनातन फिलॉसॉफी तिथे प्रेझेंट केली गेली, तेव्हा त्याला एक खूप मोठा मल्टीकल्चरल एक त्याला अँगल आला आणि त्या अँगलला लोकांनी खूप रिस्पेक्ट केला. तर आणि आपल्याकडे कधी तो अँगल बघितला जात नाही, कारण आपण वी आर टू बिझी स्वतः सांभाळण्यात. तर आणि ही गोष्ट तिथे जी तिथल्या कॉलेजेसमध्ये वगैरे जी मुलं आहेत, ही गोष्ट त्यांना खूप पटते. कारण ते जेव्हा भारत सोडून बाहेर जातात, कितीतरी विद्यार्थी बाहेर जातात, ते हरवून जातात तिथे, कारण त्यांना कळत नाही की मी कोण आहे, मी इथे फिट होत नाही, आयडेंटिटी क्रायसिस होतं. तर अशामध्ये अशा तऱ्हेने जर का त्यांना फिलॉसॉफी शिकवली की नाही हे तुमचं घर आहे, पण तुम्ही ते तिथे जाणार, ते पण तुमचंच घर आहे आणि तिथली जी लोक आहेत ती तुमच्या परिवारासारखीच आहेत, असं जर का त्याला शिकवलं तर ते हरवून जात नाही. मग त्याला त्यांची आयडेंटिटी मिळते आणि ते स्वतःहून जाऊन लोकांना सांगू शकतील की नाही दिस इज व्हॉट सनातन मीन्स. तर हे आणि ह्या सगळ्याला खूप एक्सेप्टन्स यावेळेला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे सापडला. तर म्हणून सगळं म्हणजे ऑफकोर्स मुख्य सगळं, कारण देव एकाला कोणाला तरी लीडर बनवतो, पण त्यांच्या मागोमाग बाकी सगळे त्यांना हेल्प करायला म्हणा किंवा त्यांच्या एक म्हणतो ना तो सूर्य प्रकाश देतो तेव्हा सगळ्यांनाच देतो, तसं तर आम्हाला सर्वांना अशा तऱ्हेचेच अनुभव आलेले आहेत की जेव्हा तुम्ही अशा तऱ्हेने एखादी गोष्ट प्रेझेंट करता की हे सर्वांसाठी आहे, तर ती लोक खरंच त्याचं खूप कौतुक करतात आणि एक्सेप्ट करतात. या प्रोजेक्टच्या वेळेस फिजिकली आणि माइंडली काय इफेक्ट झाला, जसं मग यांनी सांगितलं? हो डेफिनेटली. म्हणजे तुम्ही साऊंड थेरपी बद्दल ऐकलं असेल. ऑफकोर्स आपल्याकडे रागांवरती खूप एक्सपेरिमेंट्स होतात. ऑफकोर्स म्हणजे स्वरात खूप इफेक्टिव्हिटी आहे, पण शब्दांमध्ये आणि मंत्रांमध्ये आणि मंत्रोच्चार जे आहेत ते तुम्ही रिपीटेडली जर का ऐकलेत किंवा ते म्हटले तर त्या मंत्राचा तो एक पर्टिक्युलर इफेक्ट होतो, हे अगदी 110% खरं आहे. तर आईंना म्हणजे बरंच बरं नव्हतं आणि कारण का आम्हाला हे 1 जानेवारीला दिल्लीमध्ये भारत मंडपमध्ये प्रेझेंट करायचं होतं. तिथे वेगवेगळ्या शंकराचार्यांच्या मठामधली पण लोक येणार होते. तर त्यांच्या समोर बसून आम्ही गायचं म्हटल्यावर सगळ्यांनाच भयंकर टेन्शन आलं. आम्ही सर्वजण तिथे होतो. तर आई रोज सकाळी 3 वाजता उठून त्या लिहायला बसायच्या. त्यांनी 1.25 महिना केलं. आम्ही लोक बाकी आम्ही कोरसमध्ये गात होतो, पण चूक करून तिथे अशा माणसांसमोर बसून चुकीचं गाणं हे म्हणजे इम्पॉसिबल होतं. आम्ही सगळेजणच म्हणजे काही लोक ऐकायचे, काही लोक लिहायचे आणि ते लिहिताना वाचन दुसरा कुठलाही थॉट तुमच्या डोक्यात येऊ शकतच नाही, इम्पॉसिबल आहे. तर नॅचरल आपण जे म्हणतो अभ्यासाला बसवतो, एक फोकस लागतो किंवा कुठलीही महत्वाची गोष्ट करायला फोकस लागतो. तो फोकस ह्याच्याने अगदी नॅचरली येतो आणि तुमचं वाचून झाल्यानंतर किंवा ऐकून झाल्यानंतर एक साधारण 3, 4, 5 मिनिटं तुम्ही कम्प्लीट शून्य स्थितीत असता. म्हणजे तुम्हाला कुठलीच गोष्ट बॉदर करत नाही किंवा तुमचा फोकस जात नाही. हे फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्ही विचारलं की हे कुठे अवेलेबल होईल, तर आता सध्या आम्ही इथे प्लॅटफॉर्म्स करतोय, पण इव्हेंच्युअली आईंच्या युट्यूब चॅनलवरती विथ मीनिंग आणि त्याचा संधी विच्छेद करून ते अशा तऱ्हेने आम्ही अपलोड करणार आहोत की लोकांना जर का बघून वाचायचं असेल ते पॉज करून त्याचं मिनिंग समजायला वगैरे तर ते करू शकतात. फक्त सौंदर्यलहरी नाही, पण जितके बाकीचे वर्क्स ऑफ आदिशंकराचार्य जितके बाकी अल्बम्स रेकॉर्ड होणार आहेत ते सर्व पण त्याच पद्धतीने
थेरपेटिक यूजसाठी म्हणून ते कसं प्रेझेंट केलं सांगा. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझी प्रवृत्तीने मी धार्मिक आहे, अगदी लहानपणापासून. त्यामुळे ती गोष्ट मला स्वतःला अडॅप्ट करावी लागली नाही की जे आपण नाही आहेत आणि ते करायला लागतो, मग ते आपण ऍज अ प्रोफेशन करतो, तसं कधी झालं नाही. ते मी अतिशय आत्मीयतेने केलं. पण ह्याच्याकडे ते स्तुती मंत्र ते एका रेकॉर्डिंग पॉइंट ऑफ व्ह्यूने केलं. ते प्रोफेशन माझं त्या रेकॉर्डिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी केलं. पण हा असं समजा ना एक देवाचा आदेश की हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. प्रत्येक घराघरामध्ये पोचायला पाहिजे. कारण आज आपण परिस्थिती बघा ना, आपण बाहेर सगळीकडे बघा ना की आपण सनातनी असून आपल्यामध्ये कितीतरी पॉइंट ऑफ व्ह्यूज आहे. हे खरं नाही असायला पाहिजे. आता ही गोष्ट जर का धरली आदि शंकराचार्य झाला तर त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन सारखं मला काही वाटतच नाही की त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊच शकत नाही. बिकॉज इट इज रिलेटिंग टू सनातन विच इज वे ऑफ लाईफ आणि अ डिसिप्लिन. म्हणजे धर्म ज्याला आपण म्हणतो हे कर्तव्य. हा माझा धर्म आहे, म्हणजे हे माझं कर्तव्य आहे. तर कर्तव्यामध्ये हिंदूपर्यंत असू शकत नाही. आणि ज्या वेळेला परमेश्वर कोणाला जर का नावारूपाला आणतो आणि लोकांचं त्याला प्रेम मिळायला लागतं, मला असं वाटतं की इट इज टाइम टू गिव्ह बॅक. की ज्या वेळेला लोकांना तुमच्यामध्ये विश्वास असतो त्यावेळेला आपण हे रिस्पॉन्सिबली योग्य ती गोष्ट द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ती ही वेळ आहे. नमस्कार, मी अनुराधा पौडवाल आणि मी माझ्या मुलीबरोबर म्हणजे कविता पौडवाल बरोबर आपल्यासाठी घेऊन येत आहोत आदि शंकराचार्य यांचं लिखित श्री सौंदर्य लहरी. नमस्कार, मी कविता पौडवाल आणि अनुराधाजी पौडवाल माझ्या आई मिळून वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य आदिगुरु शंकराचार्य यांच्या रचना रेकॉर्ड करून आपल्यासाठी प्रस्तुत करणार आहोत. तर आय होप तुम्हाला ते आवडेल.